रक्षाबंधन आणि चिमणीचा बर्थडे एकाच दिवशी होता. मग दुपारी चिमणीने यश दादाला राखी बांधली. आता आमच्या यश दादाला आले डोळे. यश दादालाच नव्हे तर आमच्या अख्ख्या गलीलाच डोळे आलेले आहेत, त्यामुळे सगळे गॉगल लावून फिरतायत. नंतर चिमणीने आर्यनला राखी बांधायला घेतली. आता 15 दिवस आधीच नटला होता की मी चिमणी को बहन बनाऊंगा, उसे राखी बनवाऊंगा. मग त्याला सुद्धा राखी बांधून घेतली. नंतर त्यानं चिमणी मातेचा आशीर्वाद सुद्धा घेतला बरं का. लहान मुलांना किती हौस ना. आता मी इथे भावड्याला ना राखीचं महत्व सांगत होते. भांडत असतो ना सारखा माझ्यासोबत म्हणूनच. आता ह्याच्याकडून मी गिफ्टची तर अपेक्षा अजिबात नव्हती केली, कारण मला गिफ्टची ह्याच्या भीतीच वाटते. जुन्या आयफोनच्या बॉक्स मध्ये नवीन आयफोन घेऊन दिला होता बाबा भावानं. नंतर शंकर मामाला सुद्धा राखी बांधून ओळून घेतले. त्या दिवशी पण बांधली होती, पण तो प्रमोशनचा व्हिडिओ शूट होता आणि भाऊ माझा उशार पाया पडायसाठी मला बेडवरच उभा केलं. खरं तर आजच्या दिवशी ना खूपच जास्त गडबड झाली, कारण का तर रक्षाबंधन त्या चिमणीचा बर्थडे एकाच दिवशी आलं होतं. आता हा जावय बापू म्हणजेच माझा भातचा लागतोय बरं का. आता भाच्याला राखी बांधतेत का नाही माहित नाही, पण सगळे बोलले बांधतेत म्हटल्यावर घेतली बांधून. नंतर चिमणीच्या पप्पांचं आणि चिमणीच्या आत्तीचं रक्षाबंधन झालं चालू. हे दोघं कालच उंदरा मांजरासारखे भांडले होते आणि आज रक्षाबंधन सेलिब्रेट करत बसले आणि ह्यांनी पण काल भांडून बहिणीला आज गिफ्ट घेऊन आले. आता आमची दादुडी राहिली होती शिल्लक, मग गेलो समर्थला राखी बांधाय. मग समर्थला आणि करणला दोघांना राखी बांधून घेतली. नंतर चिमणीच्या पप्पांच्या मावस बहिणी आल्या होत्या राखी बांधाय, मग त्यांनी सुद्धा घेतली चिमणीच्या पप्पांना राखी बांधून. आणि बहुतेक बहिणीला गिफ्ट काय आवडलं नव्हतं वाटतं. मग नंतर दुसऱ्या बहिणीनं सुद्धा घेतलं ओळायला. ती सुद्धा चिमणीच्या पप्पांची मावस बहीण आहे. राखी बांधून झाल्यानंतर ह्या बहिणीला सुद्धा दिलं गिफ्ट. बाबा चिमणीचे पप्पा जरा जास्तच खुश होते. नंतर सगळ्यात लास्टला आमच्या चिमणीच्या आत्तीचे नवरोबा आणि आमच्या चिमणीचे लाडके मामा. सगळ्यात लास्टला ह्यांना राखी बांधण्याचं कारण चिमणीच्या बर्थडेचं गिफ्ट आणण्यासाठी मामा सकाळपासून गायब होते. आणि हा क्यूटचा जॅक बघा आपला नाही बरं का, पण हा का बरं इतका क्यूट आहे.